गेलो परत ह्याच्यातून बाहेर येतोय हा असं नाही येणार तो पण येणार बाहेर आता बाहेर आलता तसं येतो तुम्ही सगळे थांबले तो कसं येईल बाहेर सगळ्यांनी लांब जावा आमचं ऐका तुम्ही हालू नका अजिबात राहू दे काहीच नको करू हळू नका दादा एकदा माग घेऊन पुढं करे नाही तर पाईप इथं ये एकदम हलक्या हाताने धरलेले बॉडी पण बाहेर काढली बिचारा नाही 10 मिनिट ती पाणी बंद करा पाणी बंद करा आई पाण्याचं काय करते हा जरा हा पिशवी. लॉन मध्ये या ना ताई रामाने तुम्ही बरोबर वाढ पण ते पटांगणात इथं हिंडत होता ना मी राम 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 करून ते तिकडे गेलो बाय म्हणतात पण दिसलं नाही आम्हाला फक्त मुंडकं दिसले नॉर्मल तिला बघू दे ते फोटो काढू काढा एवढा म्हणा आहे आमच्या घरी मी तिथून आले ना तर इथून आला असं ना ते इथं छिंडत इथं बघितला मी तो पायपातून तिकडे गेला आणि तिकडे घुसला मला सांगायचं सोडून मी तिकडे गेलो निघून आणि परत आलो आता कुठं बसायचं म्हणलं असं झालं जाऊ दे साप बघितला की काय सगळ्यांना थोडी जाते आणि मग आता आम्हाला इथं हिंडत होता मी तिकडून आले राम आधी पण बघितलंय आधी पण नाही बघितलंय नाही आधी त्या दिवशी त्यांनी एक आहे ना एक मारला होता का नाही त्यांनी मारला कोणी खाना काय मामानी मारायचं नाही सोडून द्यायचं अरे बाबा ऐकत आहे मला आता तू आता बरं झालं तू आई म्हणून तर धामण साप आहे मित्रांनो हे बघू शकता आधी फारच चिडला होता आता शांत झालंय तर आता इथे थोडं उन्हाळा चालू झालाय आणि उन्हाळ्यामध्ये साप जे आहेत ते थंडाव्याच्या शोधात आपल्या घराच्या आजूबाजूला झाडाझुडपांमध्ये जिथं थंडावा असतो अशा ठिकाणी येऊन लपण्याचा प्रयत्न करतात थंडाव्यासाठी कारण जशी आपल्याला गरमी सहन नाही होत तशी या सापांना सुद्धा जास्त गरमी सहन होत नाही त्याच्यामुळे साप थंडाव्यामध्ये आपल्या घराच्या आजूबाजूला येत असतात तर हा धामण साप आहे याच्यापासून धोका आपल्याला काही नाही आहे बिनविषारी आहे पण साप कुठलाही साप बघितला की लोक काय होतात घाबरतात कारण सगळ्यांना सगळ्या सापाच्या जाती ओळखता येतात असं नाही कधी कधी नागाला सुद्धा लोक धामण म्हणून फसतात किंवा धामणला नाग म्हणून फसतात तर असंही होतं आता पॅक करून घेऊ तुम्हाला धामण ओळखता यावी म्हणून एक ओळख सांगते हा जो धामण साप आहे ह्याच्या तोंडाचा भाग जो आहे तो निमुळता असतो मान छोटीशी पातळ अशी मधला भाग जाडसर असतो थोडासा आणि शेपटीकडचा भाग असा लांब सडक जाळीदार आणि टोकदार धामणच्या शेपटीमध्ये कुठल्याही प्रकारचा काटा वगैरे नसतो या लोकांच्या अंधश्रद्धा आहे की धामणच्या सापामध्ये काटा असतो तर ही वाढ बघू शकता झपाट्याने होते त्याच्यामुळे टोकदार शेपटी असते पण काटा घुसलाय नसतो हे बघा शेपटी टोकदार नक्की आहे पण काटा नाहीये वाढ झपाट्याने होत असल्यामुळे ती टोकदार असते भला मोठा साईज मध्ये वाटतो धामणचा आता पॅक करू आपण त्याला त्याच्या अलीकडे दुसरं दादाच्या वावराशी 24 तास त्याच्यात ना त्यामुळे त्यांना काय वाटत नाही क्षेत्रात